बिल्डर असोसिएशनच्या वतीने साताऱ्यात दिनांक 8 मार्च पासून घरकुल मेळावा, पोलीस करमणूक केंद्रांमध्ये रंगणार गृहप्रकल्प मेळाव्याची रेलचेल। सातारा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही बांधकाम विश्वातील सर्वोच्च संस्था असून बांधकाम व्यावसायिक व नागरिक यांचे हित जपणारी एकमेव संस्था म्हणून गेली अनेक वर्ष काम करीत आहे। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची सातारा शाखा गेली 32 वर्ष काम करीत असून सातारा शाखेतर्फे बांधकाम क्षेत्राची माहिती करून देणारे रचना हे भव्य प्रदर्शन, मंथन, जिज्ञासा, ग्राहक मेळावे याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांना मदतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात। याच हेतूने आपल्या घराचे स्वप्न साक्षात पूर्ण करणाऱ्या घरकुल मेळाव्याचे आयोजन बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेतर्फे दिनांक 8, 9 व 10 मार्च 2024 रोजी करण्यात आले आहे। घरकुल मेळाव्याचे आयोजन अलंकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र या ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आले आहे। घरकुल मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 8 मार्च 2024 रोजी दुपारी 4:30 वाजता सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या शुभ हस्ते व बिल्डर्स असोसिएशनचे स्टेट चेअरमन श्री सचिन देशमुख, सातारा सेंटरचे चेअरमन अनिल दातीर, सेक्रेटरी कौस्तुभ मोरे, उपाध्यक्ष सुधीर ठोके, खजिनदार श्री हर्षद वालावलकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। घरकुल मेळाव्यात 50 स्टॉल्स असून सातारा जिल्हा व अन्य ठिकाणचे नामवंत बिल्डर्स, डेव्हलपर्स, वित्तीय संस्था व अन्य साहित्याचे स्टॉल्स यामध्ये सहभागी झाले आहेत। घरकुल मेळाव्यात तुमच्या बजेट व लोकेशननुसार सर्व पर्याय उपलब्ध असणार आहेत। त्वरित कर्ज सुविधाही अनेक वित्तीय संस्थांमार्फत देण्यात येणार आहे। सातारा शहरातील सर्व नामवंत बिल्डर्स या मेळाव्यात सहभागी झाले असून सातारा शहराच्या चारही दिशांचे रेसिडेन्शियल, कमर्शियल तसेच प्लॉटिंग प्रकल्पाची माहिती एकाच छताखाली सातारकरांना उपलब्ध होणार आहे। घरकुल मेळाव्याचे प्रायोजकत्व स्टेट बँक ऑफ इंडिया, कंगराळकर असोसिएट्स व कालिका स्टील यांनी स्वीकारले आहे। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित केलेल्या घरकुल मेळाव्याला भेट देऊन आजच आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवा असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अनिल दातीर, सेक्रेटरी कौस्तुभ मोरे व पदाधिकारी यांनी केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.